फार मोठी कामगिरी सांगितली आहे. डोळे पुष्कळ आहेत, मी एकटा. माझ्या एकट्याने काय कामगिरी होणार नाही. माझ्या सभागृहात जवळपास एक पाहून देतो. कारण की त्याचा विलेगावात आता पालखी उत्सव चालू आहे. आणि कुठे जाते काय सांगू शकत नाही. अरे मेंढ्या, अरे हे मागण्या, अरे आहेस कुठे? अरे बरं झालं घरी आहेस. काय करतोस? घरी काय करणार? घरी काय करतोस? घरी काय करणार? अरे माझा भोपळा दे. कशाला रे? अरे भोपळा दही खायला मजा आहे. मी यायला जावं? अरे हो, यायलाच पाहिजे. मी एकटाच येऊ? अरे सोबत कोणाला तरी घेऊन ये. मला येतो तर. ये लवकर. तारे सुदामा वाटे मारी मला, तारे सुदामा वाटे मला मारिला, गाई सोडुनी आलो तुझ्या भेटीला, गाई सोडुनी आलो तुझ्या भेटीला.
कोणाला बोलताय का आता? अरे वस्तादी आमच्या काही चुकल्या झालं. अरे मग गुरांकडे जातात ना, मग आई चुकल्या कशा? अरे काही कपिला काय चुकली अरे मग चुकली नाही कशी? म्हणजे आम्हाला भूक लागत नाही म्हणून मी घरात भाकरी आणायला गेलो ह्याला जागेवर बसून जेवतो या गुलामांच्या जागेवर बसून झोप काढणारी मी काय कधी काळी कपिला नाही घेऊ निघून गेली तुला भाकरी खायला लागला म्हणजे अरे त्याला तू भाकरी खायला नको. हा? मग तुला काही सांभाळायला नको? अरे काय झालं मला लहान मुली कुठलं लागलं झालं. मग? आणि त्याने त्या पोरांच्या हात धरून जायचं नाही. मग केलं तरी काय? अरे काय बाबा सर्दीकडं बिलबिल फिरलो. सगळीकडे गेलास? मग? आणि धावत धावत त्या पुण्यात आलो. किती गावात गेलास? हो आणि पुण्यावर आपला आजूबाजूला इथं. काय बोलतो? खान झोपतोस काय? खान झोपतोस काय? मी म्हणतात तुम्हाला दिसत नाही. मी माझा काय खान झोपतोय? बरोबर आहे. आता अंगाला काम येतं म्हणजे आजच खाल्लं ना. आता म्हटलं करायचं काय? आता काय म्हणतात माहितीये काय? काय म्हणले? पुढे रामबाण उपाय सांगतो. मग त्याने का? तुला उपाय हो सांगितला? मग? तेव्हा तिथं आमच्या घराच्या पाठीमागे एक शेणकळ आहे. शेणकळ. हा, त्या शेणकळची इथं रोज भुतळ्या येतात. कुत्रा येतात. त्यांनी म्हणून आता केली नाही. तिथं तू जा आणि कुटू लोल. आणि वसाड्या तिथे जाऊन कुटू लोलायला लागलो. आणि या भिड्याच्या कुत्र्याला काय सांगायला पाहिजे काय गं? अरे यायला माझी पाटला झाली ना आता भिला गाव फिरलो. ते भाऊ न मला कामाच्या कामाला माझी आग गेली नाही गं. एखादी खायला गेला तरी सांगत का? अरे मी याच्या शेणकं करण्यापेक्षा रस्त्यावर गडबड बोलला असती तरी तुझी खाली तर गेली. मी रस्त्याला भेटू नाही का पडले? आणि मला तुला काय येऊन आता पहिलेला आहे. तुझ्या तोंडातून सगळी खाल्ली असती. बरं, ठीक आहे म्हणतो. तू काय बोलला तू आलास आणि येताना ह्याला घेऊन आलास, ते चांगलं काम केलं. पण तो मला काय इंतिकाल दिला असतो पण ते मला माहिती आहे, तुला मला सोबत मला तरी घेऊन ये. हा बरं बघ, इथं थोड्या वेळात ते आहे ना, श्रीकृष्णदेव आले होते. म्हणजे आपलं इष्टदेव ए, कृष्णदेव नाही रे, मुखात श्रीकृष्णदेव आले होते. अरे याने आपला शिवचा देवा कालच मला मगाशी आपल्याला टोकून भेटला. का शिवचा देवा नाही रे, श्रीकृष्णदेव. मग असा स्पष्ट बोलला नाही श्रीकृष्ण देव. मग मी ते सांगतोय ना, मला एखादा शिवचा देवा का काय? त्यांनी आपल्याला कामगिरी सांगितली नाही. तुला सांगितली नाही हो, आता मलाच सांगितली नाही. तुला सांगितली नाही हो, मलाच सांगितली मग नाही. जा तिकडे काम तिकडे निवड तिकडे आम्हाला अरे मुलगा, तर त्या देवाला मी प्रथम भेटलो म्हणून कामगिरी मला सांगितली, पण ती कामगिरी आपल्याला सगळ्यांना मिळून जायची. आपल्या अगोदर बोलायला नको आपल्या ठिकाणावर काश्मीर संपवली अरे पण जागेवर तुला धीर आहे की नाही? आम्हाला काय सांगितलं पटापट सांगितलं अरे हो, बरोबर आहे. आता मी सांगतो, देवाने आपल्या सगळ्यांना कामगिरी आहे. तुम्ही येणार ना? आता देवानी सांगितलं मग जायला जावं पण कामगिरी सांगताय. हा सांग बरी 16,360 फुटिकांचा मेळा. अरे त्याला काय काय झालं? झालं? नाही, बाबा. ए, पेन्या. अरे मला तुला बोलू भैया. ए, पेन्या. ए, तुझं वेळा झालं का? आता तू बोललास ना काय बोललो मी? आता 16 सजला तवानी पेळावर लढायचा आपण हसायचा का मेल्यामध्ये कशा मेल्या नाहीत रे? मग कशा नेले अरे, थवा. म्हणजे बाटल्या वाजायच्या तयावर बसून चालले तुला
माझं शिक्षण हो, कारण मला ना शब्द काय बोलायचे ना समजत नाही. आता तू शिक्षण त्याचं शिक्षण म्हणजे BA. मला नाही वाटत. बाळाची आई. अरे माझं शिक्षण तुला ऐकायचं आहे अरे माझ्या या पब्लिक मध्ये तुम्ही पण शिकलाय काय म्हणून ना आपण त्याचा पोतच्या उलट शब्द एवढा वापरतोय. शब्द काय होतं समजत नाहीये. मग तू शिक्षण समजलं तर बरं होईल. मी किती शिकलाय तो हो. अरे मी एलबीचं चिडचिड केला तर पुढे तुझा जन्म तरी सांगा होता काय तुम्ही झटपट तरी आहे काय आता बरोबर आहे पेंड्या. ही डिग्रीचं नाव आता ह्या पब्लिकमध्ये तुमचं ऐकलं पण नसेल. आणि झटपट पण नाही नाही घेतलं म्हणता बरोबर. त्याच्यामुळे तुला माझ्याकडे जास्त शब्द आठवतात. आणि माझ्याकडे जास्त शब्द तू बोलतो. बरं मी काय म्हणतो, ही लोक कशी म्हणतात बघ. ही खोलच्यावर बसली बारक्या म्हणजे जमा करून बसलेत ना. हा एकत्र जमा करून बसलेत. तशा एकत्र गवळणी मिळून मधूच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता आपल्याला अडवायचा आहे. हॅलो उद्या मी काय म्हणतो या सगळ्या दोघांनी मथुरेच्या बाजाराला चालल्या. बरोबर आहे. ह्याचा काय जातंय हा. माझा काय जातंय काय केलं? तुझ्या बापाचा जेवढा काय जातोय अरे गोकुळाला जायचं, तर मथुरेला गेलं तर आपल्याला काय खायला मिळणार नाही? तेव्हा माझा याच्याकडच्या बाजूचा तेच सांगतो ना मला म्हणून. पण त्याला राग येणार आपली तब्येत फुल झाली याला खायला भेटत नाही हा तुझा वाला काय करतोय अरे गोकुळाला देवाला सांगितलंय की गोकुळाला जायचं, गोकुळाला जेवायचं. त्या मथुरेला जाऊन जायचं नाही. त्याच्यामुळे खाऊन फार मगर मस्ती आहे. हा तो पण बोला मला त्याचा मांस पुरवण्यासाठी गोकुळाला जायचं, गोकुळाला जेवायचंय. म्हणजे गवळणीला आलं पाहिजे त्याला घेऊन अडवायचंय. मला म्हणजे सोपं काम आहे सोपं काम कसं काय ते? मला गवळणीला आणवायला अरे 16 दिवसाला गोकुळाला अडवायला सोपं काम आहे? अरे मी एका मिनिटात तसं त्याला आलो मी कसं काय रे? हा कसं काय? याचा केम जाणार ना हो, येत होते रे. अरे इथं मोठा भला मोठा एवढा बाण घालायचा ते वाकडे आहेत, ते मोठा बांध लागली आहे. आणि एका लग्न कोण लावायची आली गवळशी ती बोली आली गवळशी ती बोली आणि तो सिरणी पोळी करायला. ते काय चरणीचे मासे पडायचे ते काय मूर्ख लोक. तुला हा काय म्हणतो आली गवळण म्हणतो शिल्ली कोणी त्याच्या कोणीला पुन्हा मोठं लागला नाही तर ह्या गवळणी कामाला अति शहाणा मूर्ख. अरे तसे अडवायचे नाहीत रे. त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. त्यांच्यामुळे आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. एवढाच करायचंय एवढंच करायचं आहे. मग गवळणी किती आहे 16 रुपये 360. चांगले फक्त हात कमी पाहिजे अरे मुंबई ह्यात बोलून पुष्कळ आहे. आपण त्या ठिकाणी गेलोय का? नाही नाही ना? मग येणार ना? आता घ्या ना कसं जायचं बरोबर? चल मला तू फुलं मी बोलवतो त्याच्यामध्ये ह्याला येते अरे आता फुलं आणि मोहर हे एकदा झालं ना, त्याच्यात काय फरक आहे? कसं एक असेल हे बरोबर फरक आहे. तू फुलं आम्ही पुढे झालो. आम्ही बोलत आलो आम्ही बोललो ना. आणि त्याच्यामध्ये हा आला हा, आता या पाठोपाठ. हा, चल बरं. चला लवकर. जेव्हा श्रीकृष्णाची बाललीला सर्वत्र पसरते तेव्हा कौशला कळते की श्रीकृष्ण यातून आपला वाद निश्चित आहे हे कळताच त्याचा राग अनावर होतो. त्याच आक्रोशाने तो कृष्णाला भयभीत करण्यासाठी एका दैत्याच्या रूपाने अश्वनीला गोकुळीत पाठवत आहे आणि तिचा गोकुळामध्ये प्रवेश होत आहे. अरे उद्या